रामकृष्णारी माऊली ज्ञानेश्वरी अध्याय पहिला ओळी क्रमांक 230 ते 232चा अभ्यास आजच्या व्हिडिओमध्ये केलेला आहे. तरी सर्वांनी शांत चित्ताने ऐकावे ही नम्र विनंती. जैसा उद्याना माझी अनुरूप संचारला देखोनी प्रबळू मग अक्षण भरी कोकिळू स्थिर नोहे. माऊलींनी यात भक्त आणि देव यांच्यातील नात्याचा, विशेषतः भक्ताच्या चोखंदळपणाचा आणि ईश्वराच्या स्वरूपाचा अत्यंत मार्मिक उलगडा केलेला आहे. या ओळीचा अर्थ पुढील प्रमाणे होतो. ज्याप्रमाणे एखाद्या उद्यानामध्ये म्हणजे बागेमध्ये वणवा किंवा मोठा अग्नी पेटला असेल, तो अग्नी कोकिळा पाहते आणि तिथे क्षणभरही थांबत नाही, तिथून लगेच उडून जाते, असा या ओळीचा अर्थ होतो. सकर्दम सरोवरू अवलोकुनी चकोरू न सेवितू अवेरू करुनी निघे. या ओळीचा अर्थ पुढील प्रमाणे माऊलींनी फार सुंदर उदाहरण देऊन स्पष्ट केलेले आहे. ज्याप्रमाणे चकोर पक्षी जो चांदण्याच्या किरणावर जगतो असे मानले जाते, चिखलाने भरलेले गढूळ सरोवर पाहून त्याचा त्याग करतो, तिथे पाणी पिण्यासाठी थांबत नाही, असा या ओळींचा अर्थ होतो. माऊलींनी फारच सुंदर उदाहरण दिलेले आहे. तया परी तू देवा मज जकोन एसी मावा जरी पुण्याचा ओलावा नाशिजेल. या ओळींचा अर्थ असा होतो की त्याचप्रमाणे हे देवा, तू मला तुझ्या मायेने आता भुलवू शकणार नाहीस. जरी माझे साठवलेले पुण्य संपले असले किंवा संसाराचा ओलावा आटला असला, तरी मी तुझ्या स्वरूपाला चांगले ओळखतो. हे शब्द वाचताना त्यातील प्रासादिकता आणि रूपकांचा वापर थक्क करणारा आहे. ही काव्यरचना मनाला शांती देणारी आणि बुद्धीला दिशा देणारी आहे. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम तुकाराम तुकाराम. बोला पुंडलिक वरदेहरी विठ्ठल श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. माऊली व्हिडिओ जर आवडला असेल तर कृपया लाईक व शेअर करावे ही विनंती. आमचे पुढील व्हिडिओ लवकरात लवकर प्राप्त करण्यासाठी कृपया सबस्क्राईब करावे ही नम्र विनंती. धन्यवाद माऊली.